कदम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी पालक दाल कोफ्ता इन व्हाइट ग्रेव्ही दाखवते आहे। चला तर मग बघूया कसा करायचा ते। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पालक, त्याच्यानंतर दोन प्रकारच्या डाळी घेतल्या। एक मुगाची डाळ, हा मुगाचा सोला आहे ज्याला साल नाही आहे, आणि उडदाची डाळ, मीठ। व्हाइट ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य म्हणजे दोन कांदे घेतले आहेत, 6 काजू, एक छोटा चमचा जो आपण पोहे वगैरे खाण्याचा असतो तो चमचा भर खसखस, त्याच चमच्याच्या मापाने मगजबी, खोबऱ्याचा किस तेवढाच, आणि ह्या माझ्या लवंगी मिरच्या त्या 4 घेतल्या आहेत, 1 इंच आलं, 10 लसणाच्या पाकळ्या, 1 कप दूध आणि अर्धी वाटी क्रीम आहे। हे माझ्या घरचंच दुधावरची साय आहे, आणि तेल। चला तर मग आता आपण हे सगळं जे काजू, खसखस, मगजबी आणि खोबऱ्याचा किस हे सगळं आपण अर्धा तास भिजवून ठेवूया। ही डाळ मी आधीच 2 तास भिजत टाकलेली होती। ही छान भिजलेली आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून मी अशी ही मोकळी करून घेतलेली आहे। आता याला मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहे। दोन्ही डाळी मिक्स करून मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे। त्यात मी चवीप्रमाणे मीठ आणि 10 पालकाची पानं घेतली होती, त्याची कच्चेचं पालक शिजवलेला नाही त्याची मी पेस्ट करून घेतली मिक्सरमधनं आणि ती यात घालते। हे पहा, हे आता आपण असे याचे कोफ्ते तळून घेऊया। आता हे मी सगळे कोफ्ते टाकलेले आहेत, मध्यम आचेवर आता आपण याला तळून घेऊया। हे पहा, कोफ्ते आता काढून घेऊया। त्यांचा रंग बदललेला आहे, आपल्याला लक्षात येत आहे की ते आता आतून झालेच असले पाहिजे। कारण काय हे बबल्स पहिले खूप जास्त होते, आता हळूहळू हे बुडबुडे कमी होत आहेत, त्याच्यामुळे ते आता होत आले। आणि त्याच्यानंतर आपण काढल्यानंतरही गरमपणामुळे अंगोंग ते वडे आतून छान हे कोफ्ते शिजून जातात। हे पहा, हे मी आता असे कोफ्ते काढून घेते। थंड झाले की मग मी तुम्हाला आतून कसा शिजलाय तेही दाखवते। आता मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। मी 2 कलमीचे तुकडे, त्याच्यानंतर 10 मिरे, 1 तेजपान आणि 2 मसाला विलायची घालते आहे। आता यात आपण कांदा, काजू, खसखस, खोबरं याची जी पेस्ट केलेली होती, मगजबी, ही सगळी यात आता घालते मी। एकूण 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, 2 मिरच्या मी डाळीच्या वाटणात घातल्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी त्या कांदा, लसूण, आलं याच्यात मी टाकलेले आहेत। आता याला छान आजूबाजूनी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खरं तर तुम्ही बटरही घालू शकता, करू शकता, त्याला जेवढं आपल्याला रिच करता येईल ती भाजी आपल्याला करता येते। पण मी अगदी साध्या पद्धतीने जे आपल्या घरात साहित्य आहे आणि साधं आपण रोजच्या वापरात आपण तेल वापरतो त्या पद्धतीने मी साजूक तूप किंवा बटर न वापरता ही भाजी आज करते आहे। 5 मिनिटं होऊन गेले, तुम्हाला दिसत असेल बाजूने आता असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। आता यात आपण कपभर दूध घालून घेऊया। हे पहा, आता हा कोफ्ता पहा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता मी तुम्हाला तोडून दाखवते, आतून किती छान दिसतो बघा तो। असा त्याचा रंग आतून हिरवा आलेला आहे आणि पूर्ण छान आतून येतो, छान तळला गेलेला आहे। असा भाजीत टाकला की असा हिरवा कोफ्ता पांढऱ्या ग्रेव्हीमध्ये दिसायला खूप छान दिसतो
आता आपली भाजी झालेलीच आहे. मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे पहा असा इतका छान सॉफ्ट आहे हा कोफ्ता झालेला आपला. त्याला मी असं अर्धा तोडून घालते. त्यामुळे पांढऱ्या याच्यावर हे दिसायला हिरवा रंग खूप छान दिसतो. हे पहा आपण आता याच्यावर आपली ग्रेव्ही टाकूया. आता आपण याच्यावरती आपलं क्रीम टाकूया. आणि तुम्हाला हवी असेल त्याच्यात तुम्ही कोथिंबीर घालू शकता. कोथिंबीरीने सजवू शकता किंवा डिश अशीही ठेवू शकता. आपली ही डिश तयार आहे. जेव्हा तुम्ही बाउलमध्ये घेता त्यावेळेला हा जो हिरवा रंग आहे आपल्या कोफ्त्याचा तो खूप छान दिसतो. हा जो हिरवा रंग आहे ना मी तुम्हाला दाखवला, हे जेव्हा आपण बाउलमध्ये वाढतो त्यावेळेला तो बरोबर ग्रीन कोफ्ता आहे हे कळतं आणि खूप छान दिसतो. बघा, ही माझी डिश जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्ही करून बघा, त्यांनाही करायला सांगा. तुमची डिश कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, अगदी घरातल्या गोष्टी ज्या असतात त्यांनी केलेली ही डिश आहे, चवीला अप्रतिम झालेली आहे, तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.